हॅलो फ्रेंड्स, कविताज क्राफ्ट कॉर्नरमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आजच्या भागामध्ये आपण क्रोशाची फ्लॉवरची पर्स कशी बनवायची हे पाहणार आहे. बनवायला एकदम सोपी आहे. नॉर्मली सर्वजण यासाठी पर्स थ्रेड वापरतात, पण इथे मी वर्धमानची रॉयल ही वूल इथे वापरत आहे. तर ही ब्लँकेट यांपेक्षा थोडीशी बारीक असते. मी पर्सची एक साईड बनवून घेतलेली आहे. एकदम छान असा फुलाचा आकार इथे तुम्हाला दिसू शकतो. तर ही दिसायला एकदम अवघड असली तरी आपल्याला बनवण्यासाठी सोपी आहे. यामध्ये आपल्याला फक्त एक सर्कल शेप बनवायचा आहे आणि बॅक लूपमध्ये आपण फक्त विणकाम करणार आहे. फ्रंट लूप आपण ॲज इट इज ठेवणार आहे. इथे सर्कलच्या टोटल 9 लाईन मी विणलेल्या आहेत आणि त्यानंतर पेटल्सचं विणकाम या ठिकाणी मी करून घेतलेलं आहे. तर अशाच पद्धतीने दुसरी साईड आपल्याला विणून घ्यायची आहे आणि ती कशी विणायची याची प्रोसिजर मी आता तुम्हाला इथे दाखवणार आहे. तर या ठिकाणी मी 5 mm क्रोशे हुक इथे वापरत आहे. सर्वप्रथम या वूलची आपल्याला स्लिप नॉट घालायचे. यानंतर 4 चेन विणून मी रिंग तयार करून घेते. 1 2 3 आणि 4. यानंतर पहिल्या चेनमध्ये हुक इन्सर्ट करून स्लिप स्टिच घालायचे. तर इथे आपली रिंग तयार झाली. आता या रिंगमध्ये आपल्याला एकूण 8 सिंगल क्रोशे विणायचे. तर सुरुवातीला मी एक चेन विणून घेते आणि आता या रिंगमध्ये 8 सिंगल क्रोशे विणते. यानंतर पहिली जी चेन विणली आहे त्यामध्ये स्लिप स्टिच घालायचं आहे आणि हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा. तर इथे माझा पहिला राऊंड विणून कंप्लीट झाला आहे. दुसऱ्या राऊंडसाठी आता आपल्याला एक चेन विणायची आहे आणि आता बॅक लूपमध्ये आपल्याला हुक इन्सर्ट करायचं आहे. इथे 2 स्ट्रिंग दिसत आहेत, त्यातल्या मागच्या स्ट्रिंगमध्ये मी हुक इन्सर्ट करणार आहे. आता आपल्याला प्रत्येक स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशे विणायचे आहेत आणि हे विणत असताना आपण फक्त बॅक लूपचा वापर करणार आहे. तर इथे मी 8 वेळा 2 सिंगल क्रोशे विणून घेतलेत. आता आपल्याला पहिल्या स्टिचमध्ये पुन्हा स्लिप स्टिच घालायचं आहे, पण तो बॅक लूपमध्ये घालायचा आहे. अशा पद्धतीने आपला दुसरा राऊंड इथे विणून तयार आहे. तिसऱ्या राऊंडसाठी आता मी पुन्हा एक चेन विणणार आहे आणि सेम स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशे. नेक्स्ट स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे आणि त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशे. इथे सुद्धा आपण बॅक लूप विणकाम करतोय. पुन्हा नेक्स्ट स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे, त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशे. तर इथे आपल्याला हा पॅटर्न 8 वेळा रिपीट करायचा आहे. एका स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशे, नेक्स्ट स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे. तर या ठिकाणी माझी तिसरी लाईन विणून कंप्लीट झालेली आहे. सर्व विणकाम आपण बॅक लूपमध्ये करत आहे.
त्यामुळे इथे एक लाईन तयार होते आणि त्या लाईनमध्ये आपल्याला पेटल्स विणायचे आहेत. तर आता स्लिप स्टिच घालण्यासाठी पुन्हा मी पहिल्या स्टिचच्या बॅक लूपमध्ये हुक इन्सर्ट करून स्लिप स्टिच घालणार आहे. अशा पद्धतीने तिसरा राऊंड इथे मी विणून कंप्लीट केलेला आहे. चौथ्या राऊंडसाठी आता मी पुन्हा एक चेन विणणार. त्यानंतर सेम ठिकाणी आपल्याला 2 सिंगल क्रोशे विणायचे आणि यानंतर पुढच्या 2 स्टिचेसमध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशे विणायचे फक्त बॅक लूपमध्ये. अशा पद्धतीने पुन्हा पुढच्या स्टिचमध्ये आपण 2 सिंगल क्रोशे विणतोय आणि यानंतरच्या 2 स्टिचेसमध्ये प्रत्येकी एक सिंगल क्रोशे. तर चौथ्या राऊंडसाठी आपल्याला हा पॅटर्न रिपीट करायचा आहे. पहिल्या स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशे आणि पुढच्या 2 स्टिचेसमध्ये एक सिंगल क्रोशे आणि हे सर्व आपल्याला फक्त बॅक लूपमध्ये विणत जायचं. या ठिकाणी मी चौथा राऊंड विणून कंप्लीट केलेला आहे. आता स्लिप स्टिचसाठी पहिल्या स्टिचच्या बॅक लूपमध्ये मी हुक इन्सर्ट करून स्लिप स्टिच घातला आहे. यानंतर आता पुढचे राऊंड आपल्याला असेच सर्कल इन्क्रीजिंगचे विणायचे आहेत. यानंतर 5वा, 6वा, 7वा आणि 8वा इथे मी आता सर्कल इन्क्रीजिंगचे राऊंड विणणार आहे. तर 5व्या राऊंडसाठी आता आपल्याला पुन्हा एक चेन विणायची आहे आणि पुढच्या स्टिच आणि सेम स्टिचमध्ये मी 2 सिंगल क्रोशे विणणार आहे. यानंतरच्या 3 स्टिचेसमध्ये आपल्याला प्रत्येकी एक सिंगल क्रोशे घालायचे. इथे सुद्धा आपल्याला बॅक लूपमध्ये विणकाम करायचं आहे आणि चौथ्या स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशे. तर 5व्या राऊंडसाठी आपल्याला हा पॅटर्न रिपीट करायचा आहे. हा सुद्धा इथे आपल्याला 8 वेळा रिपीट होतो. तर अशा पद्धतीने 5वा राऊंड मी इथे कंप्लीट करून घेते. या ठिकाणी आता माझा 5वा राऊंड विणून कंप्लीट झालेला आहे. इथे मी पहिल्या स्टिचच्या बॅक लूपमध्ये स्लिप स्टिच घालते आणि आता पुढचे 3ही राऊंड आपल्याला सेम याच पद्धतीने विणायचे आहेत. 6व्या राऊंडसाठी मी सुरुवातीला एक चेन विणणार. त्यानंतर सेम स्टिचमध्ये आपल्याला 2 सिंगल क्रोशे विणायचे आहेत. यानंतर पुढच्या 4 स्टिचेसमध्ये एक सिंगल क्रोशे. हे सर्व आपल्याला बॅक लूपमध्ये विणायचे आहे आणि 5व्या स्टिचमध्ये पुन्हा आपले 2 सिंगल क्रोशे येणार आहेत. अशा पद्धतीने 6वा राऊंड आपल्याला कंप्लीट करून घ्यायचा आहे. 7व्या राऊंडसाठी आपल्याला सुरुवातीला 2 सिंगल क्रोशे येतील आणि त्यानंतर 5 स्टिचेसमध्ये एक सिंगल क्रोशे. यानंतर 8व्या राऊंडसाठी सुरुवातीला 2 सिंगल क्रोशे येतील आणि त्यानंतर 6 स्टिचेसमध्ये प्रत्येकी एक सिंगल क्रोशे येईल. तर अशा पद्धतीने 8 राऊंड मी विणून घेणार आहे. 9वा राऊंड आपल्याला फक्त एक सिंगल क्रोशेचा विणायचा आहे. इथे कुठेही आपले स्टिचेस इन्क्रीज होणार नाही. प्रत्येक स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे असं विणकाम मी 9व्या राऊंडसाठी करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने 6 ते 9 हे राऊंड मी कंप्लीट करून घेते आणि त्यानंतर आपण पेटल्स कशा विणायच्या ते पाहूया. या ठिकाणी माझ्या 9 लाईन विणून कंप्लीट झालेल्या आहेत. आता इथे मी लोकर कट करून घेतलेली आहे. यानंतर गाठ बसण्यासाठी फक्त आपल्याला अशा पद्धतीने ही ओढून घ्यायची आहे. आता आपल्याला पुन्हा सेंटरपासून विणायला सुरुवात करायची आहे. आता इथे जी लाईन दिसते आहे या सर्कलच्या वर त्यामध्ये आपण विणकाम करणार आहे. हे आपलं प्रत्येक स्टिचचं फ्रंट लूप आहे ते इथे आपल्याला विणकामासाठी मिळतं. तर पहिले आपण छोटा जो सर्कल आहे त्याच्या फ्रंट लूपमध्ये स्टिचेस विणायचे आहेत. तर इथे आपण पुन्हा स्लिप नॉट घालायचे आणि पहिल्या सर्कलच्या फ्रंट लूपला आपण इथे ही लोकर जॉईन करून घ्यायची. यानंतर एक चेन विणायची. आता नेक्स्ट जो लूप आहे त्यामध्ये आपण 3 सिंगल क्रोशे विणायचे. आणि आता पुन्हा पुढच्या लूपमध्ये स्लिप स्टिच.
इथे एक छोटासा हाफ सर्कल तयार होतो. पुन्हा एक चेन विणायची आणि आता हे जे 3 सिंगल क्रोशे आपण विणले त्यामध्ये पुन्हा आपले प्रत्येक स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशे येणार आहेत. पहिल्या स्टिचमध्ये आपण एक चेन आणि एक सिंगल क्रोशे विणला, दुसऱ्या स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशे आणि तिसऱ्या स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशे. आता आपण विणकामाच्या उलट साईडला आहे, म्हणजे पेटलची ही उलट बाजू आहे, तर या साईडचा जो लूप आहे तिथे स्लिप स्टिच घालायचं. यानंतर पुढच्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच घालायचं आहे आणि एक चेन विणायची. आता सुरुवातीच्या मधल्या ज्या पेटल्स आहेत त्या आपल्याला हाईटने थोड्या छोट्या हव्यात, त्यामुळं इथे मी पहिल्या 2 लाईन विणल्यात. आता तिसरी लाईन आपली ही शेवटची लाईन असणार आहे, तर इथे एक चेन विणल्यानंतर पहिल्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच घालायचं आहे. पुन्हा एक चेन, नेक्स्ट स्टिचमध्ये स्लिप स्टिच, एक चेन आणि स्लिप स्टिच, पुन्हा एक चेन, स्लिप स्टिच. अशा पद्धतीने आपण हा तिसरा हाफ सर्कल आहे तो कंप्लीट करून घ्यायचा. यानंतर एक चेन विणून पुढचा जो स्टिच आहे सर्कलमधला फ्रंट लूप त्यामध्ये स्लिप स्टिच घालायचं. तर अशा पद्धतीने आपण एक पेटल इथे तयार करून घेतली आहे. आता दुसऱ्या पेटलसाठी आपण हे जे स्टिचेस आहेत पहिल्या राऊंडचे त्याच्यामध्ये रँडमली कुठेही हुक इन्सर्ट करून पुढच्या पेटलचं काम सुरू करायचं आहे. तर अशा पद्धतीने मी सेंटरला स्लिप स्टिच घालून घेतला. यामध्ये एक चेन विणायची आहे आणि आता पहिल्या राऊंडचा जो नेक्स्ट स्टिच आहे इथे बरोबर या पेटलच्या ऑपोजिट साईडला इथे मी पुन्हा सिंगल क्रोशे विणणार आहे. पुन्हा इथे आपल्याला 3 सिंगल क्रोशे विणायचे आहेत. इथे आता आपला एक स्टिच शिल्लक राहिला आहे, त्यामध्ये मी स्लिप स्टिच घातला. यानंतर एक चेन विणायची आहे आणि दुसऱ्या राऊंडसाठी पुन्हा आपण सेम ठिकाणी एक सिंगल क्रोशे विणतो आहे. दुसऱ्या स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशे आणि तिसऱ्या स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशे. आता यानंतर पुन्हा पहिल्या राऊंडमधला जो स्टिच आहे आतल्या साईडचा तिथे आपण स्लिप स्टिच घालणार आहे आणि एक चेन विणणार आहे. आता आपली ही तिसरी लाईन आहे, तर इथे आपल्याला एक चेन आणि स्लिप स्टिच असं विणकाम करायचं आहे. एक चेन विणायची, नेक्स्ट स्टिचमध्ये स्लिप स्टिच विणायचं, पुन्हा एक चेन, नेक्स्ट स्टिचमध्ये स्लिप स्टिच, पुन्हा एक चेन, स्लिप स्टिच. असं आपण शेवटपर्यंत विणत जायचं आहे. आता यानंतर आपल्याला ही पेटल कळीसारखी दिसायला हवी आहे, तर त्यासाठी या पेटलचा जो ऑपोजिट साईडचा स्टिच आहे तिथे हुक इन्सर्ट करून आपल्याला स्लिप स्टिच घालायचं आहे. तर अशा पद्धतीने ही पेटल फोल्ड होते आणि पहिल्या राऊंडसाठीचं आपलं पेटलचं विणकाम इथे कंप्लीट झालं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता पहिल्या राऊंडला आपल्याला 2 पेटल्स मिळाले. आता दुसऱ्या राऊंडच्या पेटल विणण्याआधी आपण
इथे बाहेरच्या साईडला स्लिप स्टिच घालून घ्यायचं आहे. ही जी पहिली पेटल आपण विणली त्याच्या एंडला मी इथे स्लिप स्टिच घालते. यानंतर दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला विणकाम करायचं आहे. दुसऱ्या राऊंडचं विणकाम करताना इथे रँडमली कुठेही आपण स्टिचमध्ये स्लिप स्टिच घालायचं आहे दुसऱ्या राऊंडच्या फ्रंट लूपमध्ये. यानंतर एक चेन विणून या स्टिचमध्ये 3 सिंगल क्रोशे विणायचे. आता लगेचच पुढच्या स्टिचमध्ये आपण स्लिप स्टिच घालायचं आहे. यानंतर एक चेन विणून विणकाम टर्न करायचं आहे आणि आता सेम स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे. हा आपला 2 सिंगल क्रोशेचा सेट तयार होतो. यानंतर दुसऱ्या स्टिचमध्ये पुन्हा 2 सिंगल क्रोशे आणि तिसऱ्या स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशे. आता यानंतर दुसऱ्या राऊंडचा जो फ्रंट लूप आहे इथे त्या ठिकाणी मी स्लिप स्टिच घालणार आहे. आता यानंतर तिसरा राऊंड आहे तिथे आपल्याला एक चेन विणून स्लिप स्टिच असं विणकाम करायचं आहे. पुन्हा एक चेन नेक्स्ट स्टिचमध्ये स्लिप स्टिच, एक चेन स्लिप स्टिच. अशा पद्धतीने आपण ही तिसरी लाईन विणून घ्यायची. यानंतर पुढचा जो स्टिच आहे त्यामध्ये मी स्लिप स्टिच घालते. तर इथे माझी तिसरी पेटल विणून झालेली आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता की या ज्या पेटल्स आहेत त्या एकमेकांना अशा क्रॉस करतायत. तर अशाच आपल्याला सर्व पेटल्स विणायचे आहेत. आता पुढची एक पेटल मी तुम्हाला आणखी विणून दाखवते आणि याच पद्धतीने आपल्याला सर्व पेटल्स विणत जायचे. तर आता पुढची पेटल विणण्यासाठी नेक्स्ट स्टिचमध्ये मी स्लिप स्टिच घालणार आहे आणि आता पुन्हा पुढच्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच घालून इथे आपल्याला पेटल विणायची आहे. तर एक चेन विणायचे, सेम स्टिचमध्ये 3 सिंगल क्रोशे आणि नेक्स्ट स्टिचमध्ये स्लिप स्टिच. पुन्हा एक चेन विणायचे, विणकाम टर्न करून ऑपोजिट साईडला आपल्याला विणकाम करायचं आहे. आता इथे सेम स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे. हा आपला 2 सिंगल क्रोशेचा सेट तयार झाला. नेक्स्ट स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशे आणि तिसऱ्या स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशे. यानंतर आता स्लिप स्टिच घालण्यासाठी आपण जी दुसरी लाईन आहे त्याच्या फ्रंट लूपमध्ये न विणता इथे मिडलमध्ये स्लिप स्टिच घालायचं आहे. दुसऱ्या लाईनच्या स्टिचेसमध्ये डायरेक्टली आपण स्लिप स्टिच घालणार आहे. यामुळे सर्व पाकळ्या त्या एकमेकांमध्ये अशा क्रॉसमध्ये दिसतात. तर कुठेही कंटिन्यू विणकाम नाही आहे, रँडमली आपण इथे स्लिप स्टिच घालून पुढचा राऊंड विणतो आहे. तर इथे तिसऱ्या राऊंडसाठी पुन्हा एक चेन विणायचे आणि स्लिप स्टिच घालायचे. एक चेन नेक्स्ट स्टिचमध्ये स्लिप स्टिच, पुन्हा एक चेन स्लिप स्टिच, एक चेन
स्लिप स्टिच, एक चेन आणि शेवटच्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच. आणि आता हे जे फ्रंट लूप आहेत नेक्स्ट त्यामध्ये स्लिप स्टिच. अशा पद्धतीने चौथी पाकळी इथे मी विणून घेतली आहे. आणि इथे तुम्हाला मी अशा पद्धतीने दाखवते की या सर्व पाकळ्या अशा एकमेकांना क्रॉसमध्ये जात आहेत. तर असंच आपल्याला रँडमली विणकाम करायचं आहे. तर सुरुवातीच्या काही राऊंड्समध्ये मी फक्त 3 लाईन विणलेल्या आहेत. इथे सुरुवातीचे जे राऊंड्स आहेत ते 3 लाईनचे विणलेले आहेत. त्यानंतर जसे जसे आपले राऊंड्स वाढतील तसे आपल्याला नंबर ऑफ लाईन्स आहेत त्या वाढवायच्या आहेत. तर या ज्या पुढच्या मोठ्या पेटल्स दिसत आहेत त्यामध्ये मी 4 लाईन्स विणलेल्या आहेत. तर फक्त इतकाच डिफरन्स आहे. आणि सर्वात शेवटचे जे राऊंड आहे त्यामध्ये मी टोटल 5 राऊंड विणलेले आहेत. तर अशा पद्धतीने 3, 4 आणि 5 असे राऊंड आपल्याला या फुलासाठी करायचे आहेत. आणि हे विणत असताना फक्त ज्या पेटल्स आपण विणू त्या फ्रंट लूपमध्ये काही स्लिप स्टिचेस येतात आपले आणि काही स्लिप स्टिचेस हे आपण ज्या लाईन्स विणलेल्या असतात त्यामध्ये विणायचे आहेत. तर स्ट्रेट लाईन पहिले विणून घ्यायची आणि त्यानंतर ज्यावेळी आपण पाकळीचा शेवट करतो तो स्लिप स्टिच आपण दुसऱ्या तिसऱ्या लाईनमध्ये घालायचं आहे. ते फ्रंट लूपमध्ये विणायचं नाही आहे. तर अशा पद्धतीने या पाकळ्या आतमध्ये अशा टर्न झालेल्या दिसतात. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही या पेटल्स कशाही हे करू शकता टर्न. तर अशा पद्धतीने पूर्ण फुलासाठी मी या पेटल्स विणून घेणार आहे. आणि त्यानंतर आपण हे दोन्ही फुलाचे पार्ट्स कसे जोडायचे ते पाहणार आहे. तर इथे मी या पेटल्स कंप्लीट करून घेते. तर या ठिकाणी मी पूर्णपणे पेटल्स विणून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता एकदम छान असं हे रोजसारखं दिसत आहे. तर आता आपल्याला दोन्ही साईड्स एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत आणि त्यासाठी आपण ही जी पूर्वी विणलेली साईड आहे ती अशा पद्धतीने पकडायची आहे आणि आत्ता विणलेली जी साईड आहे ती मी इथे वरच्या बाजूला पकडणार आहे. आणि आता माझी ही पेटल आहे ती इथे इन बिटवीन कंप्लीट झालेली आहे. आता आपल्याला याला बॉर्डरला आणण्यासाठी डायरेक्टली जवळचा जो स्टिच आहे बॉर्डरचा तिथे पकडून स्लिप स्टिच घालायचं आहे. तर इथे आपली लोकर वरच्या साईडला दिसते आता. तर कोणताही एक पॉईंट पकडायचा आहे. तर या दोन्ही साईडच्या ज्या पेटल्स आहेत त्या एकत्र पकडून मी अशा पद्धतीने विणण्याचा प्रयत्न करते. तर दुसरा जो सर्कल आहे त्याच्या स्टिचमध्ये हुक इन्सर्ट करून मी इथे स्लिप स्टिच घालते. आणि आता आपल्याला दोन्ही साईड्स एकत्र पकडायचे आहेत आणि स्टिचेसमध्ये हुक इन्सर्ट करून एक एक सिंगल क्रोशे विणत जायचे. तर अशा पद्धतीने हाफ वेपर्यंत मी असे सिंगल क्रोशे विणून घेणार आहे. वरच्या
3 पेटल्स आहेत या, त्या आपल्याला अशा ओपन ठेवायच्या आहेत आणि बाकी इथून इथंपर्यंतचा जो पार्ट आहे तो आपण सिंगल क्रोशेने विणून घ्यायचा आहे. तर इथे हा पार्ट मी कंप्लीट करून घेते. तर या ठिकाणी मी सिंगल क्रोशे विणून घेतलेले आहेत. वरच्या साईडला इथे आपण पर्स ओपन ठेवलेली आहे. इथे तुम्ही चेन अटॅच करू शकता किंवा यामध्ये सेंटरला इथे बटन लावू शकता. तर या ठिकाणी मी मॅग्नेटचे बटन्स अटॅच करून घेणार आहे आणि आपल्याला इथे पर्लची स्ट्रिंग ॲड करायची आहे. तर त्यासाठी इथे मी 2 चेन विणते आणि यानंतर बाजूच्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच घालते. तर इथे जो लूप तयार होतोय 2 चेनचा, त्यामध्ये आपण स्ट्रिंग अटॅच करू शकतो. यानंतर ही जी पुढची साईड आहे तिथे आपण सिंगल क्रोशे विणायचे आणि इथंपर्यंत विणून झाल्यानंतर पुन्हा या ठिकाणी 2 चेन विणून आपण स्ट्रिंगची दुसरी साईड तयार करायची. तर अशा पद्धतीने प्रत्येक स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे मी इथे विणून घेते. यानंतर इथे मी स्लिप स्टिच घातला आहे. एंडला 2 चेन विणायचे आणि या साईडला सुद्धा स्लिप स्टिच घालायचं. पुन्हा ही जी साईड आहे ती मी आता सिंगल क्रोशेची विणून घेते. तर या ठिकाणी मी पूर्णपणे सिंगल क्रोशे विणून घेतलेले आहेत. ज्या आपण 2 चेन विणल्या होत्या त्याला मी अशा पद्धतीने हे पर्ल्स अटॅच करून घेतलेले आहेत आणि इथे सेंटरला मी मॅग्नेटचं बटन अटॅच केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपली छान अशी रोज पर्स इथे तयार झालेली आहे. तुम्हाला हवा असल्यास हीच प्रोसिजर वापरून तुम्ही पर्स थ्रेडने सुद्धा ही पर्स बनवू शकता. साधारणपणे आपला मोबाईल इझिली बसेल इतक्या साईजची मी ही पर्स तयार केलेली आहे. तर ही पर्स तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात आणखी एका क्रिएशनसोबत.